हॅलो, नमस्कार. मी रीमा काकडे. ॲज अ सर्टिफाईड लाईफस्टाईल कोच मी गेल्या 5 ते 6 वर्षापासून प्रॅक्टिस करते. सध्या मी नवीन उपक्रम चालू केलाय, तो म्हणजे डान्स अँड फिटनेस. डान्स अँड फिटनेससाठी फक्त मी लेडीजला कॉन्सन्ट्रेट करते, कारण सध्या खूप स्ट्रेस वाढलाय, हे तुम्हालाही माहिती आहे. सध्याच्या काळात होणारी दगदग, घरातलं काम, बाहेरचं काम, मुलं, पूर्ण संसार सांभाळणं, बाकी सगळ्या गोष्टी ज्या आपण करतोय दिवसभराचे 24 तासातले 25 तास काम, ओके, हे फक्त लेडीज करू शकते, आय नो. पण तरी सुद्धा जो स्ट्रेस आपण देतोय शरीराला, मनाला, इमोशनली आपण जो स्ट्रेस आउट होतोय, तो कसा दूर करायचा, त्यासाठी मी एक सोल्युशन घेऊन आली आहे, ते म्हणजे डान्स अँड फिटनेस. डान्स हा एक फन वर्कआउट आहे, त्याच्यामुळे तुम्हाला बऱ्याच अशा गोष्टींचा बेनिफिट होतो. ते म्हणजे एक तर तुम्ही बरेच दिवस झालेले असतात, घरात असतात, कुठे जात नाही, कोणाशी गेट टुगेदर नसतं, आपलं सोशल ऍक्टिव्हिटीज होत नसतात, वर्किंगवाले वर्किंग स्टाईलप्रमाणे त्यांचे वर्किंग आवर्समध्येच काम करत असतात. ज्या घरगुती काम करणाऱ्या स्त्रिया आहेत किंवा ज्या गृहिणी आहेत, त्या सुद्धा घरातली कामं करून खूप थकतात बिचाऱ्या. मग त्यांच्यासाठी आपण काय करता येईल असा मी विचार केला आणि मी हे उपक्रम चालू केले. तर ह्या उपक्रमामध्ये साधारणतः 1 तास द्यावा लागतो. ओके, डान्स अँड फिटनेसमध्ये नक्की फायदा का होतो? डान्स वर्कआउट केल्यामुळे तुम्ही आधीपेक्षा जास्त फ्लेक्झिबल होता. त्याचबरोबर तुमचं फॅट बर्न व्हायला सुरुवात होतो, फॅट लॉस व्हायला सुरुवात होते आणि स्वतःला हलकं हलकं फील करता. सो तुम्ही सगळे एकत्र येता, गेट टुगेदर करता आणि त्यामुळे काय होतं, तुमचा जो स्ट्रेस असतो तुम्ही साईडला काढता आणि त्यामुळे तुमची एनर्जी लेवल एकदम हाय असते. तुमचं एकदम ताण निघून गेलेला असतो आणि तो 1 तास ना फक्त तुमचा असतो. हो, फक्त तुमचा असतो आणि त्याच्यामुळे तुम्हाला जो फ्रीडम मिळतो ना, तो तुम्ही सगळ्या त्या सेशन्समध्ये एन्जॉय करता. खूप ओरडता, खूप नाचता, खूप वर्कआउट करता आणि एन्जॉय करता स्वतःसाठी, स्वतःच्या लाईफसाठी. हे खूप गरजेचं आहे. जर तुम्हाला स्ट्रेस लांब ठेवायचा आहे लाईफ पासून, तर शुअर हे करा आणि ह्यामुळे बऱ्याच गोष्टी होत्या. अजून एक गोष्ट म्हणजे काय होते माहितीये, तुमचं कॉन्फिडंट बूस्ट. तो कसा? ऑब्व्हियसली एवढे सगळ्या 4-5 गोष्टी तुमच्या ऍक्टिव्हेट झाल्या लाईफमधला, कॉन्फिडंट बूस्ट होणारच ना. तुम्ही एकत्र सोशल ऍक्टिव्हिटी करताय, तुम्ही एकत्र वर्कआउट करताय, तुम्ही गेट टुगेदर करताय, तुम्ही तुमच्या बोलण्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होतं, वागण्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होतं. जो कॉन्फिडन्स तुमचा लो झालेला असतो घरात बसून किंवा नुसतं तेच रुटीन करून, ते तुम्ही वर्कआउट केल्यामुळे जो कॉन्फिडन्स लेवल तुमचा हाय होतो, तो तुम्ही केल्यावरच कळेल. ओके, सो आता तुम्ही म्हणाल, छे हो, ह्या सगळ्या वर्कआउट ऍक्टिव्हिटीज आम्हाला थोडी जमणार आहेत ह्या वयात. अहो, कशाला टेन्शन घेताय? ह्या सगळ्या डान्स वर्कआउटसाठी वयाची मर्यादा नसते, काही अटी नाहीयेत. तुम्ही कधीही, केव्हाही, कुठेही डान्स वर्कआउट करू शकता, कधीही करू शकता, कुठल्याही वयात. सो टेन्शन घेऊ नका, मी आहे, मी सगळं हँडल करीन. सध्या ज्या लेडीज आपल्याकडे अवेलेबल आहेत ह्या सेशन्समध्ये, ज्या अटेंड करतात, 23 ते 60 वर्षाच्या गटात बसणाऱ्या सगळ्या लेडीज एका बॅचमध्ये अवेलेबल आहेत. ओके, तर प्रत्येकाची एनर्जी वेगळी आहे, कोणाची जास्त आहे, कोणाची कमी आहे. असं म्हणू नका की काही, अरे 23 वर्षाची मुलगी आहे, ती खूप छान एनर्जीने वर्कआउट करत असेल तर 50-60 वाल्यांना काय जमतं. हो, उलट 50-60 वाल्या जास्त एनर्जीने डान्स वर्कआउट करताय, हे फॅक्ट आहे. ओके, आणि ते कसं मॅनेज करायचं हे माझं काम आहे, ती माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्ही फक्त स्वतःसाठी 1 तास काढा आणि बाकी सगळं मी मॅनेज करीन, डोंट वरी. मग वाट कसली बघताय? लवकरात लवकर जॉईन करा आणि एन्जॉय करा आणि असंच तुमचा सपोर्ट आणि प्रेम माझ्यावर नेहमी राहू दे. थँक्यू सो मच.